नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला छान अशी गळ्याला डिझाइन तयार करून घ्यायची आहे। तर त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। तर तुम्ही जो कोणता साईजचा ब्लाउज शिलाई करत असणार त्या साईजनुसार तुम्हाला शोल्डर, मुंडा ही माप टाकून घ्यायची आहेत आणि ज्या साईजनुसार तुम्ही शोल्डर घेतलेला आहे त्या मापानुसार तुम्हाला गळा ओपन करून घ्यायचा आहे। तर इथं मी हा 30 साइजचा 3 पीस ब्लाउज कटिंग केलेला आहे। तर याचं शोल्डर आहे 5.25 इंच आणि त्याच्यासाठी मग मी इथं हा गळा ओपन केलेला आहे 2.25 इंचावरती। त्याच्यानंतर मग गळ्याची खोली आहे 10 इंच, वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन जाईल म्हणून आहे। तर हा गळा आपल्याला बरोबर 10.5 इंच इथं करून घ्यायचा। नंतर मग आपल्याला जे काही आपण माप टाकून घेतलेला आहे परफेक्ट त्याच मापावरती सरळ रेष ओढून घ्यायची। अशा पद्धतीने व्ही शेप आपण देऊन घेतला, परंतु गळा जेव्हा आपण ओपन करू तेव्हा गळ्याला इथं खूप कमी भाग येईल म्हणून इथं आपल्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे। आपल्याला बरोबर गोल शेप देऊन घ्यायचा आहे। जर चुकत असेल तर पुन्हा आपल्याला बरोबर तसाच देऊन घ्यायचा। त्याच्यानंतर मग दुसऱ्या बाजूला अस्तरवरती मी सेम डार्क करून घेतलं आणि इथं आपल्याला पेपर कॅनव्हासचा वापर करायचा आहे म्हणून पेपर कॅनव्हास घेतला आणि तो डबल केला। अशा पद्धतीने अस्तर आतमध्ये ठेवून घेतला आणि पेपर कॅनव्हासवरती मी बरोबर ते डार्क करून घ्यायचं आहे। दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम त्याच पद्धतीने डार्क केलं। त्याच्यानंतर मग पेपर कॅनव्हास बाजूला ठेवला आणि जो काही अस्तर आहे तो आपल्याला ब्लाउज पीसवरती बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचा किंवा मग पिना वगैरे लावून पॅक करायचा, कारण वेल्वेटचा ब्लाउज आहे म्हणून मग अस्तर जोडायला थोडं कठीणच जातं। तरी सुद्धा मी पिना न लावता अस्तर हा बरोबर दोघंही हातांनी ॲडजस्ट करत आणि जोडून घेत आहे। तर खालच्या बाजूला आणि सर्व बाजूला सुद्धा आपल्याला चेक करून घेत जायचं आणि मगच आपल्याला अस्तरवरती शिलाई करायची। तर सर्व बाजूंनी बरोबर हातांनी प्रेस करून घेत आहे, चेक करून घेत आहे आणि मग सर्व अस्तरच्या बाजूंनी मी शिलाई करून घेतली। त्याच्यानंतर मग अस्तर हा रेडी करून घेतला आणि एक्स्ट्राचा भाग कट केला। नंतर पेपर कॅनव्हास हा मी अस्तरवरती जोडून घेत आहे। अशा पद्धतीने सर्व बाजूंनी आपल्याला शिलाई करून घ्यायची किंवा मग तुम्ही इस्त्रीच्या सहाय्याने अस्तरवरती पेपर कॅनव्हास चिपकवू शकतात। नंतर मग ब्लाउज पीसच्या अशा बाजूने आपल्याला बरोबर जो काही पेपर कॅनव्हास आपण रेडी करून घेतला तो ठेवून घ्यायचा। दोघंही बाजूंनी शोल्डर किती आहे हे चेक करून घ्यायचं आणि मग आपल्याला बरोबर खुणा करून आणि तिथं बरोबर जो काही पेपर कॅनव्हास आहे तो ॲडजस्ट करून घ्यायचा। तर सर्वात आधी मध्य सेंटरवरती शिलाई टाकून घेतली तरी देखील चालेल किंवा मग पिना लावून पॅक करायचं। गळ्याभोवती पूर्ण शिलाई करून घेतली, त्याच्यानंतर शोल्डर चेक केलं आणि एक्स्ट्राचा भाग पूर्ण कट केला। प्रथम मध्य सेंटरवरती कट केला आणि मग सर्व गळ्याच्या सर्व बाजूंनी छोटे छोटे कट मारून घेतले आणि त्याच्यानंतर मग पेपर कॅनव्हास फोल्ड करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड करून आणि त्याच्या पूर्ण गळ्याभोवती आपल्याला शिलाई करून घ्यायची। अगदी सोपी अशी पद्धत आहे। जर आपण पेपर कॅनव्हासचा यूज केला तर गळ्याला खूप छान अशी फिनिशिंग येते। पेपर कॅनव्हास चिपकवून घेतला आणि पूर्ण गळ्याला आपल्याला लगेचच शिलाई करून घ्यायची। शिलाई करून झाल्यानंतर जे काही मागच्या साईडला 2 टक्स असतात दोघंही टक्स देऊन आपल्याला कमरपट्टी जोडून घ्यायची आहे। तर बघू शकतात मी पूर्ण रेडी करून हा पार्ट रेडी करून घेतला। त्याच्यानंतर मग डिझाईन बनवण्यासाठी मी कॉन्ट्रास्ट कलरचा कपडा घेतला आणि 2 इंचाचे लांबी आणि रुंदी घेतलेली आहे। त्याच्यानंतर मग एका बाउलमध्ये पाणी घेतलं आणि सुईच्या सहाय्याने आपल्याला इथं डिझाईन तयार करून घ्यायची आहे। तर दोघंही बोटांना थोडं पाणी लावून आणि मग आपल्याला ही डिझाईन तयार करायची आहे। तर 2 बोटांना मी पाणी लावून बघू शकतात अशा पद्धतीने एका कोण्यावर सुई ठेवून आपल्याला बरोबर फोल्ड करायचं आहे। अशा पद्धतीने फोल्ड झाल्यानंतर मग आपल्याला सुई काढून आणि ह्या पद्धतीने पकडून त्यांच्यावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची। ह्या पद्धतीने मी खूप सारे अशी डिझाईन तयार करून घेतलेली आहे। तर ही पूर्ण रेडी झाल्यानंतर आपल्याला कट करून एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो कट करून मी पूर्ण रेडी करून घेतले। नंतर मग गळ्याच्या वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आणि त्याच्यानंतर मग जी काही डिझाईन आहे ती अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायची।
जर तुमच्याकडे कपडा जास्त असेल तर तुम्ही अगदी जवळजवळ अशा पद्धतीने डिझाईन लावली तरी देखील चालेल, किंवा मग अर्धा इंचाचं अंतर सोडून आणि ह्या पद्धतीने जोडून घेतले तरी देखील चालेल। मध्य सेंटरवरती जो काही कोना आहे तिथं बरोबर मी एक मध्य सेंटरवरती डिझाईन सेट करून घेतली। पूर्ण गळ्याला मी सेम ह्याच पद्धतीने पूर्ण डिझाईन ही जोडून घेतली आणि त्याच्यानंतर जोडून झाल्यानंतर आपल्याला तिच्यावरती पूर्ण डबल शिलाई मारून घ्यायची। बघू शकतात मी पुढे लगेचच दाखवलेलं आहे। अगदी कमी वेळेत आणि खूप छान आणि सोपी अशी ही ब्लाऊजची डिझाईन आहे। नंतर त्याच्याजवळच एक लाईन इतक्या अंतरावर पूर्ण गळ्याला शिलाई करून घेतली आणि त्याच्यानंतर मग पुन्हा आपल्याला इथं छान अशी डिझाईन तयार करण्यासाठी जे काही आपण डिझाईन तयार केलेली आहे ती सुई धाग्याच्या सहाय्याने आपल्याला अशा पद्धतीने ओवून घ्यायचे आहेत आणि बरोबर ह्या पद्धतीने ओवून आपल्याला ते पूर्ण तुम्हाला इथं छोटंसं बो किंवा मग आपण ज्या पद्धतीने छोटंसं फूल तयार करतो तर इथं आपल्याला फूल तयार करून घ्यायचं आहे। म्हणून मग मी पुन्हा अशा पद्धतीने बरोबर एकमेकांमध्ये सुई धाग्याने पॅक केलं आणि हे फूल मी तयार करून घेतलं। सुई धाग्याच्या साहाय्याने आपल्याला खूप छान असं इथं हे फूल तयार करून घेतलं। नंतर मग जो काही मध्य सेंटर आहे त्याच्यावरती त्या सुई धाग्याने मी ते फूल बरोबर पॅक केलं, पॅक करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला इथं बटन लावायचं आहे। तर बटन मी एक बटन घेतलं आणि जो काही ब्लाऊजचा कपडा आहे त्या कपड्याने आपल्याला बटन हे बरोबर पॅक करायचं आहे। बघू शकतात हे बटन आहे आणि जो काही ब्लाऊजचा कपडा आहे त्याच्या साहाय्याने मी अशा पद्धतीने सुई धाग्याने बटन पॅक केलं, एक्स्ट्राचा कपडा कट केला आणि जो काही मध्य सेंटर आहे त्याच्यावरती मी बटन पॅक करून घेतलं। बटन पूर्ण पॅक करून घ्यायचं आणि बघू शकतात फायनली आपली ही डिझाईन इथं रेडी झालेली आहे। तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने नक्की ट्राय करू शकतात। तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। आणि ही डिझाईन तुम्हाला कशी वाटते हे कमेंट करून मला नक्की कळवा। खूप कमी वेळेत आणि खूप छान अशी ही सोपी ब्लाऊजची डिझाईन आहे। आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंट जवळ बाजूला जे काही 2 बिंदू आहेत त्याच्यावरती टच करून आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका।